प्रिय भक्ता, तुझ्या आयुष्यात अडचणी किती असू दे, तू जर चिंता करशील तर त्या अजून जास्त होतील आणि शांत राहशील तर त्या अडचणी मात्र कमी कमी होत जाशील आणि नक्कीच संयम राखल्यास त्या एका क्षणात संपून जातील. आणि सर्वात मोठी गोष्ट, परमात्माचे तुम्ही आभार मानले तर अडचणी एका क्षणात आनंदात बदलून जातील. म्हणून तुम्ही नेहमी परमेश्वरांचे आभार माना. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे गोड प्रेरणादायी संदेश तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताच कमेंट करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच बाळूमामांनी आपल्याला हा अनमोल संदेश पाठवलेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत आजच्या या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नका. नक्कीच व्यसनात अडकणारा माणूस आणि विहिरीत नक्कीच अडकलेला बेडूक हा सारखाच असतो बरं का. तो कधीच बाहेर येत नाही. आणि एक लक्षात ठेव, व्यसनी व्हायला नाही तर नक्कीच निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. व्यसन करायचेच असेल तर ते तुझ्या कलेचे कर, पण नक्कीच जे व्यसन तुझा गमवावं लावेल ते व्यसन मात्र कायम नक्कीच कामाचं, हे मात्र नक्कीच खरे. म्हणून लक्षात ठेवा, व्यसन करायचंच असेल तर तुम्ही तुमच्या खलाचे करा आणि तुम्ही नक्कीच भगवंतांच्या नामस्मरणाचे करा आणि कष्टाचे करा. तुम्हाला याचे फळ एकदम उत्तर मिळून जाईल. नक्कीच लक्षात ठेवा, पूर्णपणे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. भाव असा की आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये, रागवावं, नक्कीच भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता आणि किंवा कायमचा नक्कीच वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा नक्कीच फार काळ कधीही कोणाच्या मनी नक्कीच कोणी ठेवू नये. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की माघार कोणी घ्यायची. नक्कीच भगवंत सांगतात, ज्यांना सुखी व्हायचं असतो त्याने पहिली माघार घ्यावी. अहंकारी सर्व नात्यांना एखादी सुरुंग लावणारी नक्कीच वाट आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा आणि अहंकाराची वाट विझवण्यातली नक्कीच मजा ज्याला कळली तो मात्र जीवनात खरा सुखी असतो, हे देखील खरे. नक्कीच हा संदेश तुम्ही पुढे ऐका आणि प्रत्येकाकडे आत्ताचा संदेश शेअर करून ठेवा. मित्रांनो, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. खरंच या गाण्याच्या ओवी किती सुंदर आहेत. पण खरंच प्रत्येकाचा मात्र आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. ईश्वराने प्रत्येकाला सर्व समान गोष्टी दिलेल्या आहेत. जर एखादी गोष्ट कमी असेल तर त्या बदलल्या दुसरी एखादी गोष्ट आपल्याला ईश्वराने दिलेली असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे नक्कीच तुम्हाला जर ईश्वरांनी एखाद्या प्रकारचा रंग तुमचा गोरा असेल तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये ईश्वरांनी ती गोष्ट कमी दिलेली असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि नक्कीच परमेश्वर नक्कीच सर्वांना एक समान शरीर परमेश्वरांनी दिले. पण काही जण असे असतात, या शरीरात नको ते व्यसन प्रत्यक्ष लावून फक्त क्षणिक सुखासाठी त्या शरीराची मात्र माती करून घेतात. तर नक्कीच काही जण प्रत्येक वेळी त्या शरीराला नक्कीच सुखासाठी त्या शरीराची माती करून घेतात. तर काही जण ईश्वरांची अनमोल भेट समजून त्या शरीराची नेहमी काळजी घेत असतात. नक्कीच जीवन प्रत्येकाची समान आहे, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र सर्वांचा वेगवेगळा आहे. काही जण अत्यंत कठीण परिस्थितीतही नेहमी सुखी असतात, समाधानी जीवन ते जगत असतात. पण काही जण करोडाच्या घरात राहूनही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. मी फक्त म्हणेल, काही बदल करण्याच्या सर्वात पहिले आपण जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून नक्कीच पाहिले पाहिजे. जर एखादी गोष्ट तुम्हाला नाहीच भेटली तर काही हरकत नसते की तुमच्यासाठी नव्हतीच. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि समजून पुढे चालायला शिकले पाहिजे. माणसाने नेहमी आशावादी राहिले पाहिजे, कारण अशा अपेक्षा माणसाला नेहमी जीवनात नवीन प्रयत्न करायला शिकवत असते आणि
एक ना एक दिवस तरी सतत केलेल्या प्रयत्नांमुळे खूप मोठं नक्कीच यश आपण प्रत्येकाच्या वाटेला येऊ शकते. म्हणून थकून निराश होण्यापेक्षा त्यातून काहीतरी शिकून पुन्हा प्रयत्न करायला कधीच तुम्ही मागे हटू नका. ही गोष्ट तुम्हा प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही आज अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच परमेश्वरांनी पाठवले. नक्कीच स्वतःला इतका त्रास करून घेऊ नको. तू एकटा नाहीस, आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तू काळजी करू नको. अरे, आयुष्यात सुख आणि दुःख येणारच. जसे तू सुखाचा स्वीकार करतो तसे तू थोड्या दुःखाचाही स्वीकार करायला शिक. तू डगमगू नको आणि स्वतःला कधी हरवू नको. तू घाबरतो कशाला? मी आहे नेहमी तुझ्या सोबती. फक्त विश्वास ठेव. प्रत्येक वेळी मी तुला नक्कीच आशीर्वाद देत राहील. नक्कीच आयुष्यभर सर्व एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करतात. आईबाप मुलांना, मुलं नक्कीच आईबापाला, नवरा बायकोला व बायको नवऱ्याला. आयुष्यभर कोणी मात्र बदलत नाही आणि त्रासही कमी होत नाही. खरं तर बदलायचं असेल तर तुम्ही स्वतः नक्कीच बदला. जीवन आपोआप तुमचं चांगलं होईल. कारण इतरांना बदलणं हे नक्कीच तुमच्या हातात कधीच नसतं. कारण प्रत्येकजण आपल्या नजरेमध्ये योग्य कधीच नक्कीच नसतो आणि असतो देखील, हे खरे. त्यामुळे इतरांना बदलण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदला. हे तुमच्यासाठी केव्हाही चांगलं आणि केव्हाही सर्वश्रेष्ठ नक्कीच आहे. वेळ काळ कधी कोणासाठी थांबत नाही, कोणाला थांबवताही येत नाही. कर्माचे भोग मात्र भोगून संपत असतात. भक्ती केल्याने संकट येणार नाहीत हे मात्र कधी होत नसते. पण भक्ती करून संकटांचा वेग मात्र आपल्याला नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभवलं जातं. पण हे कळण्यासाठी नक्कीच बाळूमामांच्या भक्तीत असावं लागतं. आपला विश्वास हा नेहमी भगवंतांवर नक्कीच अटूट असला पाहिजे. ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे. प्रेमळ भक्ता स्वतःवर विश्वास ठेवशील तर शक्ती बनेल. इतरांवर विश्वास ठेवशील तर ती तुझी कमजोरी बनेल. तू चांगलं काम केलं तर ते कोणालाच आवडणार नाही, पण तू वाईट काम केलं तर ते सर्वात आधी प्रत्येकाला आठवेल. म्हणून तुम्ही कोणाला आवडेल किंवा न आवडेल अशा गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात तुम्ही त्या गोष्टी करा. नक्कीच त्यामध्ये तुम्हाला सुख आणि आनंद आणि यश प्राप्त होऊन जाईल. एवढं मात्र आम्ही तुम्हाला सांगतो. नक्कीच आयुष्यात किती दुःख आले तरी तुम्ही नेहमी भगवंतांचे नक्कीच नामस्मरण करा. आणि एक मोठी गोष्ट, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि ध्येयासारखे कोणतेही पुण्य नाही. हे मात्र अटल सत्य. दुःख सारे नाहीसे हो. तुमच्या घरी सुख समृद्धीची कायम लाट येवं व तुमच्या सुखाला कधी कोणाची नजर लागू नये. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच कमी राहू नये. हेच आम्ही नक्कीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही नक्कीच पुढे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश नक्कीच पूर्णपणे ऐकायला मिळतील. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो त्याच वेळी तो आपल्यासाठी अनेक नवीन दालन उघडी करत असतो. म्हणून परमेश्वरांवरचा आपला विश्वास कधी ठेवू देऊ नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच करा. नक्कीच ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली आहे. मित्रांनो, आजचा संदेश तुम्ही इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच तुम्ही जर पैसे कमवण्यासाठी जगू नका तर नक्कीच पैसे जगण्यासाठी कमवा. किती कमावलं तरी सोबत कधी कोणाला काही नेता नक्कीच येणार नाही. म्हणून मन नक्कीच तुम्ही मारून जगू नका, तर मन भरून जगा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम आणि वागण्यात नम्रता आणि हृदयात नेहमी गरिबीची जाण असेल तर नक्कीच की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप त्याच्या जीवनात घडत असतात. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले हे आपल्याच नक्की दारी पडतील. ही गोष्ट प्रत्येकाला
कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी कधी तो कोणी क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी कठोर शब्द कधी तो उच्चारत नाही. माझ्यासाठी तोच भक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहे असं भगवंत सांगतात. नक्कीच सारखे मिळत असलेल्या अपयशामुळे प्रेमळ भक्ता तू कधी खचून जाऊ नकोस. नक्कीच अडून राहा तुझ्या प्रयत्नावर, कारण गुच्छातील शेवटच्या चावीने सुद्धा कुलूप उघडू शकते. तू फक्त प्रयत्न कर. त्या प्रत्येक तुझ्या प्रयत्नांना आम्ही स्वतः नक्कीच साथ देऊ. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, एक मोठी गोष्ट नक्कीच, देव आयुष्यामध्ये प्रत्येका गोष्टीसाठी तक्रार करणारी एक नक्कीच मी होतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टींची तक्रार तुम्ही नक्कीच करू नका. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. भगवंत सांगतात, अरे चुकीच्या माणसांवर तू विश्वास टाकता आणि मग नंतर भगवंतांनाच नक्कीच तू आम्हाला दोष देतो. अरे तसं करून कसे चालेल? म्हणूनच म्हणतो, माणसं ओळखायला शिक, त्याच करता तरी बुद्धी दिले आम्ही तुम्हाला. म्हणून लक्षात ठेवा, ज्या माणसांवरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, तुम्ही ती माणसं आधी पूर्णपणे नक्कीच वाचायला शिका. हे तुमच्यासाठी चांगले. जर माझं नाव तुझ्या ओटायचे आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू प्रयत्न सोडू नको. यश कधीच नक्कीच स्वतःवरून तुझ्याकडे चालत येणार नाही. त्याला तुला प्रयत्न करून प्राप्त करावे लागेल. पण तू एकदा पराभव तुझा झाला की लगेच निराश होतो. हे मात्र तू करू नको. निराश होऊन तुझे प्रयत्न कधी सोडू नको. स्वतःवर आणि आमच्या नक्कीच शक्तीवर विश्वास ठेव. मी कधी तुला हरू देणार नाही. एवढं मात्र तुला प्रेमळ भक्ता नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, नक्कीच आपली इच्छा पूर्ण होणारच असा आपल्याला प्रत्यक्ष जर विश्वास असेल तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होऊन जाते. ही गोष्ट देखील खरे. नक्कीच तुझ्या आयुष्यात कोण येणार आहे आणि कोण नक्कीच येणार नाही हे जन्मातच ठरलेलं आहे. म्हणून जी व्यक्ती येईल आणि जी येणार नाही त्या प्रत्येकाकडून तुला आनंद मिळेल असं नक्कीच होणार नाही. म्हणून कधी दुःखही मिळतील, कधी तुला सुखही मिळेल. हे मात्र नक्कीच खरे. नक्कीच स्वतःला एकटे कधी समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमची स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक चांगली कला आहे, तुमच्यासोबत एक नक्कीच सकारात्मक विचारसरणी आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमच्यासोबत तुम्ही आहात. मग कशाला कोणी पाहिजे आता? चला पुढे. नक्कीच माझं कायम लक्षात आहे तुमच्यावर. प्रेमळ भक्तांनो, तुम्ही भिवू नका. आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत. तुमच्या मनानं एखादी गोष्ट जर ठरवली तर तुम्ही ती नक्कीच पूर्ण करू शकता. तुमच्या मनात एवढी ताकद नक्कीच आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही सहज बाहेर नक्कीच पडू शकता. घाबरायचं नाही. समोर जे येईल त्याला तोंड द्यायचं. अरे यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात. फक्त तू तुझ्या संकटांना सामोरं जाऊन तर बघ. तुला इतकं सुख आम्ही दिलेलं आहे पुढे, ते पाहून मात्र तू नक्कीच आश्चर्यात पडशील. हे मात्र अटळ सत्य आहे. आयुष्यात कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात असू दे, परीक्षा असू दे, त्याला तू धैर्याने सामोरे जा, प्रामाणिकपणे सामोरे जा. तुझ्या आईचे नक्कीच सुसंस्कार तुझ्या पाठीचे आहेत. नक्कीच त्याचं भक्कम पाठबळ आहे. तुला आम्हीही तुझ्यासोबत आहोत. फक्त तू डगमगू नको. हे मात्र तुला कायम लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच आयुष्यात संकटे येत असतात, त्याला धैर्याने तुम्ही तोंड द्या. नक्कीच आणि त्यांच्यावर तुम्ही मात करायला शिका. त्यांच्याकडे पाठ फिरून नक्कीच पूर्णपणे भिवून पळू नका. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. मित्रांनो, हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच कधी कधी आयुष्यामध्ये प्रत्येकाला खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच या संपूर्ण ब्रह्मांडात देव आहेच का नाही, इथपर्यंत मात्र आपली शंका जाते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते बरं का. विश्वास ठेवा. इथूनच नक्कीच बाळूमामांची लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुम्ही तुटू देऊ नका. कारण लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने
आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण मात्र ते बाळ हवेतच असते, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास पक्का असतो कोणीतरी आहे खाली जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा बाळूमामांवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे नक्की शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की नक्कीच तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण नक्कीच भगवंतांना या जगात अशक्य असे काहीच नसते. भगवंत ते जो तुम्हाला देतील, जे तुमच्या मनात आहे ते तर तुम्हाला भगवंत कधीच देणार नाहीत. मात्र तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच भगवंत तुम्हाला देतील. फक्त तुमचा त्यांच्यावरती मात्र विश्वास नक्कीच असला पाहिजे. भगवंतांनी आपल्याला कायमस्वरूपी सांगितलं आहे की भिवू नको, आम्ही तुमच्या कायमस्वरूपी पाठीशी आहो. हे शब्द प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचे असतात. प्रेमळ भक्तांनो, हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच मोठी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आयुष्यात संयम ठेवा, कारण प्रत्येक गोष्ट ही वेळ आल्यावर होणारच आहे. प्रतिदिन प्रयत्नशील राहून तुम्ही तुमचं काम अजून चांगलं करत राहा. तुम्हाला त्याचे योग्य फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार. फक्त तुम्ही भगवंतांवर कायमस्वरूपी विश्वास ठेवून पुढे चालत राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे. प्रिय भक्ता, असं नक्कीच बघू नको, कारण हा आमचा निवांत क्षण नसून नक्कीच आम्ही तुमच्या सर्व कर्मांवर नजर स्थिरावून आहे. माझ्याकडे आशेने जरूर बघ, परंतु लक्षात असू दे, मला चित्रात फोटोच पाहण्यापेक्षा भविष्यातील कर्माचा विचार करताना बघ. आणि वर्तमानात असताना तू नामात राहा. स्वतः रोप लाव. कोणाच्या आशेवर किंवा मदतीवर कधीच अवलंबून राहू नको, कारण त्या रोपाला देणाऱ्या व येणाऱ्या फळावर अधिकार तुझाच असेल. म्हणून निराश न होता तू कर्म करत राहा. तुझे कल्याण करायला आम्ही आहोत सामर्थ्य. ही गोष्ट तुला नक्की लक्षात ठेवायचे. ज्यांच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते ना, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज नसते. तर भगवंत त्याच्या कायमस्वरूपी नक्कीच सोबत असतात. हे सटल सत्य. मित्रांनो, मी नक्कीच भगवंतांचा सेवेकरी आहे असं तुम्ही ठामपणे सांगा. कधी लाजू नका, हे मात्र खरे. भगवंत नामामध्ये प्रचंड सकारात्मक शक्ती आहे. चला सगळं मिळून जप करूया. श्री संत सद्गुरू बाळूमामा नक्कीच प्रत्येकासाठी चांगली गोष्ट आहे. विचार जास्त करू नका. अजून काही दिवस तुम्ही प्रत्येक संकटांचा सामना करा, सहन करा. फक्त हार मात्र कधी नक्कीच मानू नका. नक्कीच वेळ वाईट आहे रे. फक्त थोड्या समस्या येतील आणि दुःख देखील येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असतं, कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल. आणि नक्कीच विचार घेऊन तरी काय होणार आहे. तू आज आहे तर उद्या नाही. नक्कीच मस्त आहे ते आयुष्य. तुम्ही कायम एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जावा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट. नक्कीच भगवंतांचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याचे बळ हे आपल्याला नक्कीच मिळत असते. आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होऊन जातो. हा एक अनुभव आहे. भगवंत सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधीच हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटा सोडणार नाही. जी झुंज तू एकटा खेळत आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. भिवू नको, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये बराच वेळा सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी घडत असतात. आपण काय शोधतो हे महत्त्वाचं असतं. आपण जर नेहमीच नकारात्मक गोष्टींचा शोध करत राहिलो तर आपल्यासमोर नेहमी नकारात्मक गोष्टी येत राहतील. आणि जर आपण काही सकारात्मक गोष्टी शोध नक्कीच करत राहिलो तर आपल्याला सर्व काही सकारात्मकच दिसेल आणि मिळेल देखील. आजच्या युगातील लोक भगवंतांचे नाव घेण्यासाठी सुद्धा कारण शोधत असतात. आणि जर त्यांच्याकडे काही कारण असेल तर नक्कीच भगवंतांचे नाव घ्यायला सुद्धा कंटाळा करतात. आणि जे कोणी देवांचे नाव निस्वार्थ मनाने घेतो आणि घेण्यास सांगतो त्यांनासुद्धा हे नक्कीच लोक काहीतरी नकारात्मक बोलत राहतात.
मी काय म्हणतो, प्रत्येक वेळा ईश्वराने आपल्याला काही द्यावं म्हणूनच आपण ईश्वरांची सेवा करावी असे कधीच नसतं. तर ईश्वराने आपल्याला खूप काही दिले, यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे. नक्कीच ते आपल्याला अजून जास्त भरपूर चांगल्या गोष्टी देतील, हे मात्र प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे. ज्याला वास्तव्य स्वीकारणे नक्कीच चांगले जमते, तोच मनुष्य आपल्या आयुष्यात सदैव यशस्वी होतो. अंतर्मनात किती संघर्ष जरी असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ नक्कीच अभिनय असतो. ही गोष्ट देखील तितकीच खरे. मित्रांनो, प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे, किती संकटे आले तरी, किती दुःख आले तरी प्रत्येकाला नक्कीच नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. स्वतःचा आधार स्वतः जर असतील ना, की नको तिथं खचून जाणं कधी तुझ्या नशिबी येणार नाही. कोणासाठी कोण यापेक्षा तुझ्यासाठी तू, हे समजून जा. नक्कीच हे जर तुला समजलं तर डोळ्यातून येणारं पाणी तुझं नक्कीच थांबेल, हे मात्र खरे. मित्रांनो, ओझं आणि मन अशा ठिकाणी तुम्ही हलकं करा ज्या ठिकाणी ते नेहमी सुरक्षित राहील. जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. विश्वास संपला तर मग मात्र जीवन संपून जाते, आणि नक्कीच विश्वास संपला तर संबंध देखील नक्कीच संपून जातात, हे खरे. श्री संत सद्गुरू बाळांचा हा मंत्र देईल तुम्हाला सुखाची अनुभूती. नियमित या मंत्राचे तुम्ही पठण केल्यास जीवनामधले नक्कीच खूप सकारात्मक बदल होतील, हे खरे. स्वार्थ, गैरसमज आणि मोह या गोष्टी सांगून कधी येत नसतात, आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत नसतात, हे मात्र अटळ सत्य. तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडते येईल, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं सर्वात जास्त घातक असतात. म्हणून तुम्ही अशा माणसाला ओळखून वेळी सावध राहा. हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. मित्रांनो, प्रत्येकाला महत्त्वाची गोष्ट नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची आहे. ते म्हणजे नक्कीच असं म्हणतात, सोडणारे सोडून जातात, मग ते ठिकाण कुठलेही असो, आणि निभवणारे साथ देणारे हे कायम साथ देतात. मग परिस्थिती कुठली असो, हे सत्यवचन प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. मनात नसतानाही अनपेक्षितपणे जर तुम्हाला काही मिळत असेल ना, तेव्हा ते एकतर तुमच्या चांगल्या कर्माचं फळ असेल, किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं मिळालेलं एक बळ असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म करत असताना मनात कधी शंका येऊ देऊ नका, की आपण किती चांगलं केलं तरी आपलं काही चांगलं होत नाही. नक्कीच आपल्यासोबत नेहमी वाईटच होत आहे, हा विचार तुम्ही मनात कधी येऊ द्यायचा नाही. कारण चांगल्या कर्माचे फळ उशिरा का होईना पण नेहमी भगवंत आपल्याला चांगलंच देतात. फक्त आपला स्वतःवर आणि आपल्या प्रत्येक नक्कीच ईश्वरांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे, हे देखील खरे. अनुभवाने एक शिकवण प्रत्येकाला दिलेलीच असेल. कोणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल प्रत्येकाचा हिशोब तुम्ही कधी करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे, अजूनही आयुष्याचं पूर्ण सार हे बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयापूर्तीकडे, आपण पहिल्या पानावर आहो, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. हीच गोष्ट तुम्हाला लक्षात कायम ठेवायचे. नक्कीच किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा, याचं एकदम छान आणि नक्कीच उत्तम उत्तर आपल्याला संत तुकाराम महाराजांनी दिलेले आहे. नीती धर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, नक्कीच अब्रूने जगता यावे. इतका पैसा जर तुमच्या जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा, हेच आपल्याला भगवंतांनी नक्कीच सांगून टाकलेले आहेत. आणि ही गोष्ट आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. मित्रांनो, नक्कीच तुमच्याविषयी बोलणारी जाणारी प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. म्हणजे तुमच्याविषयी कोणी वाईट बोललं तर ती गोष्ट तुम्ही मनाला लावून घेत असाल तर तुम्ही चुकीचा आहात. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हालाच मनस्ताप होईल. शांत बसून तुम्ही सर्व गोष्टी समजून घेण्यातच शांतपणा आहे, ही गोष्ट समजून जावा. जर शब्द तुम्हाला विचलित करू शकत असतील
तर इतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्रास देऊ शकते. त्यामुळे एक दीर्घ श्वास घ्या आणि तुम्ही प्रत्येक वाईट गोष्टींना मात्र दुर्लक्ष करायला शिका. ही गोष्ट तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वात उत्तम नक्कीच आहे. नक्कीच घराचे दार दक्षिणमुखी का नसावे आणि जर असेल तर काय करावे हे नक्कीच तुम्हाला माहिती असावे लागते. नक्कीच लक्षात ठेवा, चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामस्मरणात राहून नेहमी आनंदी राहा. हे तुमच्यासाठी कधीही आणि केव्हाही नक्कीच चांगलं आहे. कोणी जर विनाकारण तुझ्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल तर प्रेमळ भक्ता राग व्यक्त करत असेल तर तू शांत राहा. कारण जर जराला काहीच नसेल तर एक पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. हीच गोष्ट तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी वेळ येते की माणूस कितीही खरा असला आणि चांगला जरी वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखं न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट ही वेळेवर अवलंबून असते, हे देखील खरे. नक्कीच तुम्हाला हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.